नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 72 वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप तर कुरुंदवाड शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका। कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कायम। ताम्रपर्णी आणि घाटप्रभा या नदीचे पाणी अजूनही पात्राबाहेर आहे। कोवाड बाजारपेठेत पाणी शिरलंय तर चंदगड तालुक्यातही शेतीचं मोठं नुकसान। भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पाहणी। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्याकडून आजरा, चंदगड, कोवाड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर स्थिर तर कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणात सध्या पावसाचा जोर। कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीमधून आणत रुग्णावर जीव वाचवलेला आहे। करवीर तालुक्यातील एकला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं बोटीनं कोल्हापुरात आणलं एका व्यक्तीला। कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानंतर पालिकेकडून सफाईला सुरुवात। महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर साफसफाई तर चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू। कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा। पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। नदीची पाणी पातळी सध्या 47.7 इंचावर। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद केले। सध्या 2 स्वयंचलित दरवाजामधून 4000 क्युसेक विसर्ग सुरू। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 6 इंचांना आता घट झालेली आहे तर सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। सांगलीच्या चांदोली धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू। चांदोली धरणामधून 16385 क्युसेक पाण्याचा विसर्ग तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश। चिपळूणमध्ये पावसानं काही अंशी विश्रांती घेतली। चिपळूणमधील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात। गडचिरोली जिल्ह्यात 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस। भामरागड तालुक्यातील 50 घरं तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याखालीच। गोंदिया जिल्ह्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी तर नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। गोंदियाच्या हाजरा धबधब्यावर महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यामधून पर्यटकांची गर्दी। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या 3घांना वाचवलंय। पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनानं स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू केला। भंडारा शहरातील खात रोड परिसरात जलमय तर रुक्मिणीनगर, वैशालीनगर भागामध्ये 2 ते 3 फुटापर्यंत पाणी। भंडारातील गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग। 7 दरवाजे 1 मीटरने तर 26 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। भंडारात पुन्हा संततधार पाऊस। रुक्मिणीनगर खाते रोड परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय। भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद। जिल्ह्यामधून आता सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाल्यांना पूर। मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती तर रुग्णालय परिसरामध्ये जलमय वातावरण झालंय। दोषपूर्ण बांधकामावर कारवाई करण्याची मागणी। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलंय। धरणाच्या वांजळवाडी सांडव्यामधून 4480 क्युसेक पाण्याचा मुठा नदीपात्रात विसर्ग। नांदेडच्या हदगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये तरुणाची स्टंटबाजी। पांडव पुलावरून पुराच्या पाण्यातून दुचाकी काढताना आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका, पाणी जास्त आहे। सोरे वापस या, सोयऱ्या वापस ये। मी रोजचा हो, गावातला हो, गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली। बहुतेक गाडी पाण्यामध्ये। मित्र जीव वाचव, वापस या, वापस या, गाडी जाऊ दे, वापस ये मित्र, वापस या रे, गाडी सोड। संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख मांजरा नदीचं पात्र प्रवाहित। अनेक ओढ्या नाल्यांना पूर आल्यानं उच्च क्षमता असलेल्या बंधारातही मोठ्या प्रमाणात पाणी साठा। नांदेडचे विष्णुपुरी प्रकल्प 93% भरलाय। प्रकल्पाचं एक दार उघडलं। 15297 क्युसेकनं गोदावरीत पाण्याचा विसर्ग। अहमदनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणामध्ये नव्या पाण्याची आवक तर धरणामध्ये सध्या 14377 पाणी साठा। खेडमधील
मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात रस्त्याला तडे. घाटातील अवघड वळणावर मुसळधार पावसामुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे. खेड आंबेगाव तालुक्यात निसर्ग सौंदर्य बहरलंय. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हिरवेगार डोंगर कड्यावरून खळबळ वाहणाऱ्या धबधब्याकडे पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. नागपूरमध्ये काल दिवसभर जिल्हा परिषद शाळेतील 55 विद्यार्थी शाळेत अडकून राहिले. भिवापूर तालुक्यातल्या मेढा येथील बोरगाव झिलबोडी या मार्गावरील नाल्याला पूर आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. रायगड आणि सातारामध्ये आज ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरला येलो अलर्ट. परळी तालुक्यात 61% पाऊस, तर शहराला पाणीपुरवठा करणारे नागपूर धरण 85% भरलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील मामा तलाव, तुडुंब, लघु आणि मध्यम प्रकल्पात 62% जलसाठा. वाशिम जिल्ह्यात 5 दिवसांपासून पावसाची संततधार, सोयाबीन पिकावर अळांचा प्रादुर्भाव. वाशिमच्या शिरपूरमधील मुख्य रस्ता पाण्याखाली, सखल भागात पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीच्या पुलावर तरुणांची स्टंटबाजी, वाहत्या पाण्यामध्ये तरुणांच्या उड्या. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये हत्तींचा कळप, शेतामधून गेल्यानं भात पिकांचं नुकसान, शासनानं भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. मनोज जरांगे पाटील यांची 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली. शहरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हाभरातील मराठा बांधवांची उपस्थिती. बच्चू कडू यांच्या उमरगा दौऱ्यानिमित्त शहरात झळकलेत बॅनर. बच्चू कडू उद्या शेतकरी आणि दिव्यांग बांधवांशी संवाद साधणार. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसे नेते अनिल व्यास यांनी 2014ची विधानसभा लढवली होती. हिंगोलीत रिमझिम पावसात काँग्रेसचा बूथ प्रमुख मेळावा, तर काँग्रेसचे प्रभारी श्रवण रेपनवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. जळगावच्या पाचोरा इथं मुस्लिम समाजाच्या तरुणांसह काही जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील 3 गावांमधील तरुणांचा प्रवेश. सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम. मुद्दे मंजूर करण्याच्या विषयावरून शिक्षकांमध्ये वाद झालाय. बुलढाणा जिल्ह्यातले रस्ते चिखलमय, रस्त्यासाठी युवकांचं चिखलात लोटांगण. पुण्यात शिवभक्तांच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन. विशाळगडावर शिवभक्तांच्या विरोधात झालेल्या कारवाईच्या विरोधात हिंदू जनाक्रोश आंदोलन. बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात चिखलाचं साम्राज्य. सोयीसुविधांचा अभाव असणाऱ्या बस स्थानकावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल. नाशिकमध्ये सिटी बस कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. अचानक संप पुकारल्यानं प्रशासनाकडून 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. नांदेडमध्ये भोई समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन भोई समाज समन्वय समितीच्या वतीनं गौरव. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये सोहलता कोल्हे यांच्याकडून ताईबाई पवार यांच्या धाडसाचं कौतुक. नाशिकच्या पंचवटी गॅस लाईनच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था. दुरवस्थेमुळे दररोज लहान मोठे अपघात. पंढरपुरात दिंडीमध्ये हरवलेला श्वान गावी सुखरूप परतलाय. ग्रामस्थांकडून श्वानाची मिरवणूक काढत आनंद साजरा. निपाणी तालुक्याच्या यमगर्णी या गावातील ही घटना आहे. नाशिकच्या येवल्यातील राजापुरामध्ये कवडीमोल भावामुळे कोथिंबीर पिकावर शेतकऱ्याकडून व्यांगर, तर व्यापाऱ्यांकडून एकराला 7 ते 8 हजार रुपये भाव मिळण्याची मागणी. वाशिममध्ये हळद पिकाचे दर घसरलेत. महिन्यापूर्वी तर 17,000चा दर मिळत असताना सध्या 13,000 ते 14,000पर्यंत दर मिळतोय. सोलापूरच्या करमाळ्यामधील येऊरवाडीमध्ये बाळूमामा पालखीचं जोरदार स्वागत. 15 जेसीबीच्या माध्यमातून 5 टन भंडाऱ्याची उभारणी. पिंपरी चिंचवड पालिकेच्या YCM रुग्णालयाचा नवा प्रताप समोर. जिवंत नवजात बाळाला रुग्णालयानं मृत घोषित केलाय. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं आजपासून तिकीट आरक्षण सुरू. नवीन महाबळेश्वरमध्ये 20 गावं. वाढीव भागांचा आता प्रस्ताव सरकारकडे सादर. MSRDC कडून व्यवहार आता तपासणी होणार आहे. नाशिक
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रलंबित अहवालापैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यू रुग्ण आढळले. गोंदियामधील नवेगाव बांध परिसरात हत्तींची दहशत. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना.